तीन पिढ्या 4-4 पिढ्या राहिलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून या केवळ चाळी नाहीत तर मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडीडी चाळीकडे आपल्याला पाहता येईल। अशा प्रकारच्या बीडीडी चाळी होत्या आणि म्हणूनच सातत्याने इतक्या वर्षानंतर बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी यायची, त्या संदर्भात चर्चाही व्हायची। खरं तर आमचा बीडीडी चाळीशी संबंध असा आला की आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणारे जे आमचे पोलीस आहेत त्या पोलिसांना हक्क मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता। त्यानंतर नंतरच्या काळामध्ये मी देखील त्या ठिकाणी आमचे सुनील राणे होते, त्यांच्या समवेत बीडीडी चाळीमध्ये मोर्चा काढला होता। याच वरळीच्या बीडीडी चाळीच्या अंगणामध्ये आमची मोठी सभा झाली होती माझी आणि त्यावेळेस आपण अनेक मागण्या म्हणजे बीडीडीच्या पुनर्वसनाच्या मागण्या, पोलिसांच्या हक्काच्या मागण्या या त्या ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये मांडल्या होत्या।